हे गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही सगळे मजेत असाल. आणि आजचा दिवस आज गणेश चतुर्थी आहे आणि सगळ्यांच्या घरी गणपतीचं आगमन झालं असेल आणि आमच्या घरी पण गणपतीचं आगमन झालं आहे. आमच्या म्हणजे किट्टूच्या घरी आगमन झाले आणि माझ्या घरी म्हणजे गावी आगमन झालेलं आहे गणपतीचं. त्याचा व्हिडिओ पण मी पुढे टाकेलच. मी नाही गेलो गावी कारण मग अजून 2 दिवसांनी मी गावी जाणार आहे. तर माझा छोटा भाऊ गावाला गेला आहे, त्याच्यामुळं त्याला म्हटलं मी थोडंसं यूज घे म्हणून, तो मला पाठवणार आहे. तर मग मी ते ॲड करेन ह्याच्यामध्ये, तुम्ही पुढे बघायलाच ब्लॉग. सो आणि आज सकाळीच सीनचं आगमन झालं किट्टूच्या घरी. पण प्रॉब्लेम असं झालं की आम्ही ऑफिसमध्ये कामाला गेलो होतो, त्याच्यामुळं आम्हाला जाता नाही आलं. किट्टू पण सकाळी कामाला गेली तर मी पण कामालाच गेलो होतो. मी दुपारी आलो पण त्याच्या अगोदर आगमन झालं होतं. आणि आता मग म्हणलं आता 6 वाजले. दुपारी जायचं म्हणलं तर इतका पाऊस आला, खूप पाऊस आला. तर मी त्याचं पण एक क्लिप्स घेतली, खूप पाऊस आला त्याची, तर ते पण मी दाखवेल पुढे. आमच्या गावाकडच्या गणपतीचं पण तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवेल आगमन कसं झालं आहे आणि काय तयारी केली होती. किट्टूच्या घरचं काही दाखवता येणार नाही कारण का तिथं व्हिडिओ घेणारं कोण नव्हतं, त्याच्यामुळे त्याचं काही दाखवू नाही शकत जास्त. मी आता जाईन ते बाकी तुम्हाला दाखवेलच आणि गावाकडचं जे असेल ते पण दाखवेल मी त्याच्यामध्ये. खरं तर मला जायची खूप इच्छा होती पण किट्टूला पण मला सकाळी सोडायला जायला लागतं आणि सुट्टी पण भेटत नव्हती, त्याच्यामुळं नाही गेलो. किट्टूला पण सुट्टी नाही आहे, तर मग मी एकटाच जाणार आहे गावी. तर मग पुढे गावी जाईल तर तुम्हाला सगळं दाखवेलच. आणि त्या दिवशी तर मी डेली ब्लॉग टाकेल तुम्हाला आणि काय मी मजा करतो ते पण तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि माझ्यासोबत तुम्ही पण खूप एन्जॉय कराल. आणि मला खरं तर ॲक्च्युली जास्त करून मला गावी गणपतीला गायला खूप आवडतं, त्याच्यामुळं. आणि यावेळेस जर थोडंसं नर्वस झालं कारण गावी जाता नाही आलं एवढा लवकर मला, त्यामुळे. तर बघू तरी पण कसं ना कसं मी जाणार आहे, तर मग जाऊया मग. सो गाईचं आता किट्टू आवडते झाले आवरून आमचं किट्ट्याचं माझं तसं दिसत नाही त्याच्यात किट्टू. सो चला जाऊया आपण पटके पटापटा आवरा किट्टे. हे किट्टू आई पटापटा आवरायचं की, पटापटा आवरायचं की म्हणलं. चलो निकलो. आता काय लावते टिकली तर टिकली नाही तर हुकली. हां केटे. सो गाईस तर आपण आता निघूया. किट्टून आवरून झाले, माझं पण आवरून झालं. सिम्पल ड्रेसिंग केली कारण सकाळी असतं तर सुट्टी असते तर मग आम्ही जर चांगली ड्रेसिंग वगैरे करून गेलो नाही. गौरी पूजनला आपण करूया छान. किट्टू मी नाही, तुम्ही गावाला करा ना. गावाला झालं गेलं की तोंड कसं बारीक केलेलं तिने बरं तर मला आवडत तू सोडून. हां तिला आवडत नाही मी सोडून गेलं. तू इथंच राहा माझ्यासोबतच आहे ना, सोबत. पण मला लई इच्छा झाली म्हणजे गावाला जायची. खरं बोलायला गेलं आवड ना ती बोलते, पण बघा थोड्या दिवसांनी जसं गावात असं जायचं जवळ येईल ना तसं मला लगेच बोलायचं होतं ना, गावापासून बसणार तसं आहे. जाऊ द्या बाकीचं तर विषय राहू द्या. तर आता आपण जाऊया मुंबईकडे. सिम्पल ड्रेसिंग केली किट्टूने मी, तर मग आपण जाऊया. मग तिकडे गेलं की मला दाखवतो बाकीचं काय ते जायचं का. हो चला. ही गाईज तर मी आली आहे मम्मीच्या घरी आणि बघू शकता तुम्ही पप्पाचं आगमन पण झालेलं आहे. आणि डेकोरेशनमध्ये आता पप्पा खूप छान पगणी दिसतात आहे. आणि कसे दिसतात ते पप्पा आमचे ते पण आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि या मोदक खायला आमच्या घरी. आज आम्ही मोदकचा निवेद दाखवला आहे, म्हणजे घरी बनवलेत मोदक त्याचा निवेद दाखवला आहे. तर बघू शकता तुम्ही.
तर आता वेळ झाली आरती करायची, तर आज आपण आता आरती करूया आपण. आणि आज आरती मी करणार आहे, पहिल्याच दिवशी रात्रीची आरती मी करणार आहे. आणि आज तुम्हाला दाखवेलच व्लॉगमध्ये मला आरती करताना. आणि आज बघा कसा बसलाय. काय हजू तुला काय बोलायचं आहे? काय बोलायचं? कसे वाटतात ते आमचे बाप्पा सांगा. खूप मस्त. असं आम्ही बुक करायला आम्हीच गेलो होतो गणपती. हो ते दाखवलंच ना आम्ही तुम्हाला व्लॉग मध्ये. दाखवलं ते पण मी दाखवीन त्याच्यामध्ये. तर मस्त झाले. हा तर आता तुम्ही आरती करते, तुम्ही व्लॉग घ्या माझा. ठीक आहे. आणि फर्स्ट टाइम मी डेकोरेशन बनवलं, म्हणजे किट्टूने आम्ही दोघांनी मिळून डेकोरेशन बनवलंय. हर वेळेस आम्ही रेडीमेड आणायचो आणि तेच ठेवायचो, पण ह्या वेळेस आम्ही डेकोरेट केलं, म्हणजे आमच्या आयडियाजनी. आणि खूप मस्त दिसत. आता पहिलं तर असं आम्ही डेकोरेशन केलं होतं, आता बाप्पा आतमध्ये बसला. ताईने एवढा मोठा डब्बा आणलाय, पण त्याच्यात काय कलर दिसत नाहीत एवढ्या डब्यामध्ये. पण काय आता चालून घेऊ व्हाईट कलर मध्ये. सांग जरा ताईला, फ्लावर कोणत्या कलरचा असतो? याची तर काही रांगोळी काय आज होईत नाही. तेच सांगितलंय की कलर नाही ताईकडे, पण एवढा मोठा डबा घेऊन आला, काय फायद्याचा नाही. हा